करण्या लय मजा येते. बघ लहानपणीचे दिवस आठवण्यात का नाही. हा मला पण. आईला याला बी आताच पंक्चर व्हायचं होतं. गडबडीचं काम असलं ना की हे असं असते. काय ए तुषार इकडे ये रे. हा सरपंच बोला की. अरे ऐक ना मी चालू ग्रामपंचायतीमध्ये. हा. अरे काय झालं माहिती का हे गाडीचा झाला टायर पंक्चर. एक काम कर ना एवढा टायर पंक्चर काढून आण मी काय करतो मोठी गाडी घेऊन जातो. काय सरपंच इकून टाका गाडी किती जुनी झाली आता ती. अरे तुषार वडिलांची आठवणी अशी कशी विकायची सांग बरं. अरे आपल्याला बरं आहे रानातून वजी बिजी आणायला तेवढीच. हा तू एक काम कर टायर पंक्चर काढ तोपर्यंत मी जाऊन येतो. हा बर बर. सरपंच तर पान देऊन नाही गेला. सरपंच ओ अहो ते पान आईला गेले राव. घराला कुलूप दिसत एक काम करायला लागन घरूनच पान आणायला लागतील शिवाय काही जोडायचं नाही. आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल पाडू. तेलंगीचे एकच पान नरवाळ्या माझाच कान. म्याव म्याव चाव म्याव. ए म्याव म्याव सारखा बाजूला रस्त्यात कुठे काम धंदे तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही. आयला म्हणजे तुला लय काम आहे काय एवढा कामदार पडला. मग सरपंचाच्या गाडीचं टायर खोलायची यशचं. होय आईला करण्या सरपंचाच्या गाडीचा टायर बदलायचा आहे काय. हा सरपंच म्हणले होते मला माग आपल्या गाडीचा टायर बदलायचा आहे म्हणून. होय चल मग आपण मदत करू जरा. चला मग. ए करण्या लय मजा येते. बघ लहानपणीचे दिवस आठवण्यात का नाही. हा मला पण. अरे तुमच्या दोघांना काय दिसतंय का नाही रे. नीट खेळा ना काय करताय ते. आहे मिवनी बाय तुला पुढे बघून चालता येत नाही का आम्हाला दिसत नसलं तरी. त्या तुम्हाला टायरला पुढे बघून खेळता येत नाही का. हा तो टायर माझ्या अंगावर घालता का. आता त्या टायरला काय बिलक असतो का तेव्हा दाबल्यावर थांबन देऊ. मग हाताने दाब ना त्याला थांबतो ना हाताने तो. आता तो गेला पुढे तू आली आडवी. हा काय काम धंदे आहेत का नाही तुम्हाला. बर जा जा लय नको वाचवाच कर पण हा. खेळू दे आम्हाला आमचं. नीट खेळ जरा. जा पण. लय काम धंदे आले हा ना. चालेल. ए करण्या पकड. ए बावळट पोरांनो तुम्हाला काय कळतं का धडकलं की मला ते किती जोरात. गुरु दादा लय जोरात आलता बरोबर. हा. अरे तुम्ही काय बारीक आहे टायर 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 खेळायला. ए म्हणजे आम्हाला माहितीये तू लय मोठी झाली. मोठी झाली अरे लागलं की माझी पार पोटरी गेली कामातून आता. मग जा इथं आमची चव नको काढू जा पण. शेकला माझा पायान जा करतो आता. पण जा तुझ्या मार्गाने. होय करण्या पण लय द्वारात आला बर का टायर लय बेकार लागलाय तिला. चला चल. ए या. तिकडे इथं जाऊ जातो एका लगेच. हा चल. काय तुम्हाला कळतंय का काही तुम्हाला. ए अरे बाले काय करतोय. अयो. अयो. ए, अयो. ए बाले यार गुतवलं. गुतलोय गुरु दादा. करले लय जाम गुतवलं त्याने आपल्याला. निघतंय ना बाहेर. एक काम कर असंच आपण टायर टायर खेळू चल. असं? गुतल्याने. अरे वेगळे काहीतरी. हिला दाबान जरा. हळू पाया पाया का तू. हा चल. ए अरे पोरांनो हे काय केलं तुम्ही काय 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 चाललंय. टायर टायर खेळतोय. असा कसा टायर टायर खेळताय. अहो सर पण त्या बांधाने गुतावले आम्हाला. भांड्याने गुतावलंय का हा. मग निघत नाही का. नाही ना. अरे काय काढायचं आणि कुठं खेळताय तुम्ही टायर टायर. इथंच खेळत होतो गावातल्या गावात. अरे डोंगरावर जाऊन खेळायचं गोळ्या इथं गावात कुठं माणसामध्ये खेळायचं. अरे आम्ही पण लहानपणी लय टायर टायर खेळायचो. हा. लय मजा यायची. अरे जीवनाची खर्ची माझ्या तर लहानपणीच होती. अरे अशी चाकार 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 खेळायचो आम्ही. हा. असं डोंगरावरून सोडून दिलं ना बोंग खाली जायचं होय. आणि परत उचलायचं परत वर डोंगरावर जायचं आणि असं खेळायचं असते. हाय. हा इथं माणसाला लागन ना. सरपंच हा मग डोंगरावर जातो आम्ही. हा डोंगरावर जाऊन खेळा. हा चालतंय. हा नीट खेळा व्यवस्थित हा, हा, खेळा. हा हा. चालतंय. करणे चल डोंगरावर. ए ए, यार अरे मी सांगितलं ना तुम्हाला तिकडे डोंगरावर जाऊन खेळा राव. डोंगरावर चालू सरपंच तुम्ही मध्ये आला. नीट खेळा व्यवस्थित खेळा. चालतंय. ए तुषार आणला का टायर पंक्चर काढून.
काय सांगू सरपंच तुम्हाला, त्या गाडीत पाना नव्हता तर पाना आणाय घरी गेलो होतो. घरी जाऊन येस्तोवर बघतोय तर टायर मग आधीच कोणतरी खोलून नेलाय. अगं आया, म्हणजे तुझ्या अगोदर टायर खोलून नेला का कुणी? हा तुला ना. माहित नाही का? नाही माहिती. चल तुला दाखवतो कुणी खोलून नेलाय. तुम्हाला माहिती कोणी खोललाय? तू चल माझ्या संग, चल चल. पटकेनी. ए यार माझ्या नवीन गाडीचा टायर. हो सरपंच आज यांना सुट्टीच देत नाही, लय जोरात अंगावर टायर घातलाय माझ्या. सरपंच आता मी यांना सोडणारच नाही. मी काल आणलेली साडी माझी आज त्यांनी घाण केली टायर घालून. बघ आता यांना आता टायर सगळ्याची घेतो. सरपंच मी काय करू? अरे तू पळ. बघ कसं झालं हे शिट. मिळून बाय, इकडे इकडे मागे या. काय रे गोळ्या? काय एवढं ताण करीत चाललाय? अरे गोळ्या तुला आता काय सांगू, मी नाही का कपड्याच्या दुकानात गेलते. हा. तिथं मला ना एक साडी खूप आवडली, अरे खूप म्हणजे खूप. हा. आणि तो ना एकच सिंगल पीस होता माहितीये का. बर. आणि माझ्याकडे ना कॅश पैसेच नव्हते, म्हणून मी ना एटीएम मधून पैसे आणायला गेले, तर तेवढ्या वेळात ना त्या मांदानी साडी घेऊन पण टाकली. अरे 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 मिळून बाय, हा शुद्ध अन्याय आहे तुमच्यावर. म्हणजे एटीएम मध्ये जाऊन येऊस तर साडी घेऊन जायची म्हणजे काय? हा अन्याय आहे तुमच्यावर. तुम्ही आहे ना ती साडी घेऊन या. तुम्ही बघितली ना? हो. हा मग आहे ना तुम्ही ती साडी घेऊन या, म्हणजे ती तुमची आता. आता कुणाकडून घेऊन येऊ रे? आणि ती मंदा काय देणार आहे का मला साडी? हो गुरु दादा, ते मांदाले आगावे. अरे कारण्या, मंदी आगाव आहे तर मिवणी बाई काय कमी काय? मिवणी बाई नंगाड आहे नंगाड. मिवणी बाई तुम्ही जा त्या मंदीकड आणि असं त्या परिस्थितीत तिच्याकडून वडून आणा ती साडी. अरे बापरे, पण खरंच दिन का रे ती गोळ्या? अहो देणार 100%. तुम्ही जावा घेऊन या तिच्याकडून, सुट्टी देऊ नका तिला. नाही दिली तर तिच्या झिंग्या उपटवा आणि घेऊन या. बरं चालतंय, तू बोलतोय ना तसंच करते हा आता. जावा. तिच्याकडून ती साडी आणतेस, ती माझीच साडी. हा घेऊन या. मस्त पैकी फोटो काढते. काय काय नाही. मासे का बघायलीस? नाही नाही, असंच बघत होते. हिला काय झाले आता? इथं एवढे छान आहे ना, रानात जाऊन काढते. हे बघ करणे. हा. आता बघ. उठला. गुरु दादा घेऊन बाई. मिवणी बाई, मिवणी बाई इकडे इकडे इकडे. काय रे गोळ्या? काय आणली का साडी? अरे नाही आणली बाबा, गेलते त्या मंदीकडं. पण तिने ना ती साडी नेसून बसली. मग आता नेसलेली साडी मी कशी आणायची बरं? कशी आणायची म्हणजे फेडून आणायची तिच्याकडून. अरे अशी कशी फेडून आणू मी? मला सांगा, ती साडी पहिल्यांदा कोणी बघितली? अरे मीच बघितली गोळ्या ती साडी पहिल्यांदा. अहो, म्हणजे तुमचीच साडी आहे ना ती. ती साडी आहे ना, तिने जरी घातली असली ना तर फेडून आणा तिच्याकडून. हं. आता जर गुरु दादा एखादा शर्ट आवडला असता, हा, आणि तिथं दुसरा कोणी नेला असता, तर आम्ही त्याला निबार हाणून आणला असता त्याच्याकडून जाऊन. लय भांडण केलं असतं आम्ही त्याच्यासोबत. आणि त्याच्याकडून आहे ना घरात घुसून ते शर्ट आणलाच असता. हा वय. हा तेच तुम्हाला करायचंय. हे बघा मिवनी बाई, कसं असतं माहिती का, कुछ पाने के लिए कुछ तो करना पड़ता है. हा हे बरोबर बोललास गोळ्या तू. मग जावा साडी मग. तुमची आहे ना, मग तुम्हीच घेऊन आलं बाहेर. हा बरोबर, माझी साडी आहे ना, तर आता मीच आणणार ती हा, साडी. बघ घेऊन आता या. कशी बरोबर आणते तिच्याकडून. जावा तिकडे तुम्ही. करण्या, हा. तू चिटिंग करतो बर का माझ्यासोबत. आयला भांड्या, ते तू तुऱ्यावाला कोंबडा लय कॉक कॉक करतोय रे. कसं आहे? त्याला म्हणा श्रावण संपल्यावर भेट. अरे बाबा तुझी नजर माझ्या कोंबड्यावरच काय? अरे एकच तेवढा एकच राहिलाय, ती बी बेनेला ठुलाय. हा? असं म्हणतोय. मग मग दुसरे काय रे? भांड्या, हा? तुम्हाला बायांची WWE बघायची का लाईव्ह? ते पण 50 रुपये तिकीट आहे फक्त. ए, गोळ्या, मला तर वाटतंय ना या भांड्याच्या कोंबड्यांची WWE बघण्यापेक्षा बायांची WWE बघा मजा येईल. ती बघू. चल मग दाखवतो तुला. धिंगाणात आहे, धिंगाणात. आईला मी आम्ही बायाची WWE कधी बघितली नाही राव. अरे मग आता आलाय. माझी बघायची लहानपणापासूनची इच्छा आहे. अरे आता चान्स आलाय, चल की मग. चला पैसे दे. 50 रुपये तिकीट द्या ना. 50 रुपये, पण 100 रुपये द्या दोघांची. लाईव्ह आहे ना? हा? म्हणजे नाही तर दाखव सांग टीव्हीत. अरे लाईव्ह. 50-50 आहे का? तुमच्या डोळ्याने बघा, डोळ्याने. हा. आईला पण हे हा? कसं आहे? तिकडे कोणाला तिकडे. दे? ए तर
हे 50 माघारी दे माझी. ए सुट्टे नाही माझ्याकडे, नंतर देतो. एक काम कर ना भांड्या, माझं पण आत्ता दे. 50 रुपये याच्यात देऊन टाक. मग कवा देणार तू? देतो की उद्या, माझ्या आल्यावर देऊन टाकेन पण लगेच. नक्की दे. हा चला ए, आले बर का तुमचे 100 रुपये आले दोघं. आले ना. हा. हा. बरं, चला बघू डब्ल्यू बघूच बायच्या. चला चला. डब्ल्यू पुढे इकडे काय ए भांड्या दुसऱ्या, ते बघा त्या तिथे त्या दोघी जणी, ते बघा तिथे. खाली चला खाली चला. त्यांना कारणे. अरे, ए अरे नीट बघा ना त्याला कळन. बघा बघा. गोळ्या काय त्यांची तर नुसती शाब्दिक चकमक चालू आहे. आणि त्यात डब्ल्यू करीत गेल्यात. अरे त्यांना थांबा ना जरा बघा. हे बघ गोळ्या तुला सांगतोय बघा, हे बघ त्यांनी जर कुस्ती नाही खेळली ना तर मी माझे 100 रुपये माघारी घेईन. हा तू बघ काढते ना आता त्या डब्ल्यू. होईल बांधणं होईल. ते भांडणं बिन्न काय करण्यात 100 रुपये दे माझ्या माघारी. थांब म्हणतोय ना जरा. ए अरे गोळ्या काहीच व्हायना त्यांच्यात. ए दुसऱ्या बडे, तुम्ही दोघ जण थांबा, मी जातो आणि त्यांना कुस्ती करायला लावतो. काय लवकर जा. हा चल रे कारणे. तसे पैसे हा, वसूल चल झाले लवकर. पाहिजेत आमच्या. हा आलो 2 मिनिटं. हा अख्खा 100 दिल्यात. आलोच. त्यांचे नाही झाले तरी तिच्या दोघांचे. हा भांडणं बघू ना त्याच्यात. बरोबर. ए म्हणते दे माझी साडी बरं. ए बाई माझ्या माझी साडीला हात लावू नको, तुला मला सांगितलं नाही म्हणून. नाही नाही माझी साडी मला दे. तुला देणार नाही साडी मला माझी. दे. ए म्हणजे मेवणी बाई, अरे का भांडताय तुम्ही? मी कुठे भांडायली, ही चाली माझ्याकडे भांडायला. अरे तुमचे भांडण लाईव्ह बघण्यासाठी ते भांडण दुसऱ्या तिकडे आलेत बघायला. होय भांड्या, ते आपल्याकडे का बोट करतात? कुठे कुठे ते बघा त्या तिथे दिसले का? बहुतेक ती त्यांना सांगत असतील की आपल्याला डब्ल्यू कुस्ती बघायची म्हणून. कधी तुम्ही भांडणं करताना कधी एका महिने हालचाल असं बघायसाठी आल्यात ते. त्याच्यासाठी आलेत का ते? थांब, हा. दाखवतेच एकेकाला. हा आता आम्ही त्यांनाच बघतो. चल. होय भांड्या, आता गोळ्यान करण्या का पळून गेले? त्यांचं मरुदी ते गेले तर पण हे दोघे आपल्याकडे काय यायला लागले आता? त्यांना आपण म्हणू चांगली कुस्ती खेळायला. म्हणून काय रे बंड्या, हा? इथं कशासाठी बसलाय? ही डब्ल्यू बघायला. कुणाची डब्ल्यू? बायांची डब्ल्यू बघायची ना. बायांची डब्ल्यू बघायची. हा कोणत्या बायांची? हे तुम्हा दोघीची. हे नंबर 1 कुस्ती करा तुम्ही दोघे. पैसा वसूल शो झाला पाहिजे. आमच्या दोघींची बघायची. हा, पैसा वसूल. अगं ते- तुझे पैसे वसूल दुसरे हो हा, आईला बायाची डब्ल्यू बघायला गेलो. हा. आईला त्यांनीच लय हाणलाय राव. तुला सांगतो जिंदगीत मी कधी आता बायाची डब्ल्यू बघायला जाणार नाही राव. अरे तुला सांगतोय असं झालंय आपल्या बरोबर की आपणच पैसे द्यायचं नाहीतर आणि काय? आपणच मार खायचा. नाहीतर काय चल लवकर आहे राव. लय लागले राव. बाहेर चला. तू आता म्हणून आलो मी, माझ्याकडे तर पैसे पण नव्हते. हा. चल अयो ए भांड्या इकडे या, इकडे या. अयो चल दुसरे काय रे अयो काय झालं? अरे पाय बघ ना. काय रे बघितली का डब्ल्यू? अरे कशाची डब्ल्यू बघितली का? त्यांनी आमच्यावर डब्ल्यू केलाय. मागशाल का मग परत पैसे आमच्याकडे? म्हणजे ही सगळी तुमची शाळा होती वय. ए कारणे थांब थांब इकडे. हा बोल दादा. अरे मीच तुझ्याकडे चाललोय, तू कुठं निघाला बोकळत? अहो हे बल पाडला वरून ते गेलाय फेकून द्यायला चाललोय. बघू बघा गेलाय काय बघा रे त्याला. गुरुदा बघू इकडे. गुरुदादा काय रे? हात लावा बरं तुम्ही. अच्छा गुरुदादा तुमच्या काय जादू आली काय? काय झालं? अहो वायर ना होल्डर नाही बटन नाही त्याच्यात करंट नाही आणि तरी पण लागतोय. अरे करण्या, गोळू दादा म्हणतात मला, गोळू दादा. थांबा हा. तुम्हाला करंट आहे बघू थांबा. इकडे बघ. नाही लागा करंट गुरु दादा तरी पण लागतोय. अच्छा आईला गुरु दादा तुमच्याकडे जादू आली, लय बेकार जादू आली. अरे जादू बिदू काय नाही, हा. गोळ्या येते फक्त. ते ना कोणाला बी जमत नाही, फक्त गोळ्याला जमते. हा का? हा. आईला मी उगाच फेकून द्यायला चालू होतो. बर चल, माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया. चालतंय चला. हा? घेतलंय.
गुळ दादा काय रे? अहो तुमच्याकडे डेंजर पावर आली मग ना बेकारायची ए, बाय काय रे गोळ्या बोल की. अरे गुळ दादाकडे डेंजर पावर आली पावर आणि आणि गोळ्याकडं. त्या पावरने मला ते इच्छा पूर्ण होते आज होय हा. खरं की काय. हा, मग मला नाही असा कशावर पण विश्वास बाबा, काय पण बोलत असाल तुम्ही. विश्वास नाही तुला नाही गुरुदाराच्या पावरवर विश्वास नाही तुला नाहीये. गुरुदादा दाखव तिला बल हा हे बघ हा बल याला नाही होल्डर ना वायर ना बटन आणि त्याच्यात नाही करंट तरी हा बल गुरुदाराने असा हात लावला की लगेच लागतोय होय हा लाव गुरुदादा द्यायचं का हिला डेमो हा डेमो यायचा आहे आब्रा का डाबरा बघितला का बघितला का बघितला का अयो बघितला का बघितला का असं कसं शक्य. हे बघ आता तुझी जी बी काही इच्छा असेल ना ती सांग. हम्म. हाताला हात लाव माझ्या धर इथं बघ. आता जर समजा बल लागला तर समजायचं तुझी इच्छा पूर्ण होणार. हा होय काय. हा. बघा बघा आब्रा का डाबरा. ओयला हो. ओयला इच्छा पूर्ण होणार आहे. काय इच्छा आहे तुझी इच्छा काय आहे माझी इच्छा ना मला वडापाव खायचे आता. वडापाव हा बघायचं ना. लाव गुरुदाराच्या हाताला हात लाव हे बघ लाव. हा. हे बघ डोळे झाक डोळे झाकू काय. हा हम्म. आ. ये बघ ये बघ ये बघ ये बघ अयो वडापाव. हा एवढे मग आणि पावर नाही आले वडापाव. मग अयो. पावर लय डेंजर आहे अरे पण मी एवढं थोडंच खाते. अरे जेवढे काय तेवढे का बाकीच्या नंतर का. ते एक तर हावऱ्यागत मागितलं असेल वडापाव ए काय पण वाव बोलतो वाढला का. म्हणून ते आले त्यात गबस काय पण बोलतो का. गोळ्या माझी ना अजून एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी. मला ना सोन्याचा हार पाहिजे दे ना. ए मिवनी बाई असं हावऱ्यासारखं नसतं. एका टायमाला एकच इच्छा असते पूर्ण. अरे काय गोळ्या दे की असं असं- काय करतोय. हे बघ एका टायमाला एकच इच्छा पूर्ण होणार. दोन नाही होणार. आता वडापावची इच्छा पूर्ण झाली ना दुसरी इच्छा नंतर बघू. ठीक आहे. जा ते वडापाव खा पळ हा खाते येऊ का. गुरु दादा म्हणजे बोल. काय काम होतं ग अरे ते बाजरीचं पोत आहे ना ते जरा बाजूला ठेवायचं मला उचलण्याच गेले बघ एकटीला. हा, मी उचलितो ना हा म्हणून हा. म्हटलं. ए भांड्या थांब. ए काय रे तुमचं दोघाचं अय बांड्या आणि मंदिर आता गुरुदार कसली पावर आली तुम्हाला माहिती आहे का कसली अरे, power? मनातली इच्छा पूर्ण होती मनातली इच्छा अयो म्हणजे पावर आली काय ह्याच्यात आता. मग मला नाही विश्वास. तुला विश्वास नाही मला बी नाही विश्वास ए चल आपलं चला. जाऊ. ए, अरे 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 तू मग बाग आता विश्वास दाखवितो हा, काय बरं आता हा बले हा हा. याला नाही होल्डर बर हा. ना वायर ना बटन हा, बटन एका हाताखाली असल्यास मग काय. अरे बघ ना बाई बघ अयो बटन नाही की करू. नाही का? हा, काय करणार याचं वाढायचं आहे का बल्ब अरे, आपटू का अरे तू जादू तर बघ जातोच आहे त्या का गुरुदारात जादू आली त्या काय? बालात नाही त्या गुरुदारात हा, काय हा, सांग सांग याला दाखव. वायर नाही बटन नाही बर. आणि करंट सुद्धा नाही हा. तरी हा बल लागतोय गुरुदाराने हात लावल्यावर हा हा खरं? दाखव गुरुदादा हे बघा आब्रा का डाबरा गिली गिली छू. हा अयो दाखव, 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 कसं केलंच हे बघ आब्रा का डाबरा गिली गिली छू. आईश आणि मला ती इच्छा पूर्ण होती त्याने बघू आब्रा का डाबरा गिली गिली छू आब्रा का डाबरा गिली गिली छू ए, बाजूला. बाजूला. लागा ना यार माझ्याकडून हे गुरुदादा बघ बघ तुला बघायचं का. हा, माझा हात गुण चांगलाय. आब्रा का डाबरा गिली गिली छू. अयो नाही खराब झालं काय. म्हणजे गोळ्याने काय बी होतंय का हा इच्छा सगळ्या पूर्ण होत्यात जे बी काय असतील ते. म्हणजे माझ्या मनातली काय बी इच्छा असेल पूर्ण होणार आहे 100% बरं गोळ्या माझ्या घराला आहे ना प्लास्टर करायचं प्लॅस्टर. हा बर ठीक आहे होईल का माझी इच्छा पूर्ण होणार. हा. म्हणजे तुझी काय इच्छा आहे. मला ना एक स्कूटी घ्यायची बघ. स्कूटी घ्यायची. बघा हा. माझ्या हाताला हात लावा. लावा जर हा बल लागला हा. तर समजायचं तुमची इच्छा पूर्ण होणार. बरं. बर बघा हा हा आता बघा आब्रा का डाबरा गिली गिली छू. ए, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आयला ए, माझ्या घराला प्लास्टर झालंय काय हा. झालं झालं हा, तुमच्या झालं. घरात ए, माझी स्कूटी माझी स्कूटी. अरे तुझी स्कूटी दारात उभी असेल. आईला घराला प्लास्टर बघून येतो ए मी अरे आधी चल की. अरे, अरे, मी स्कूटी प्लास्टर बघणार मी ओ गुरुदादा लय जबराट पावर आली आब्रा का डाबरा गिली गिली छू. आ! चला ओय कारलिया हा. सरपंच आले. अहो, एवढ्या नाही त्याला पण जातो का आपली हा चालेल दाखव त्यांना पण. नाही नाही ए अरे करण्या काय कुठे बोंबलं थंडतो पर संध्याकाळ झाली ना
घरी काम धंदा करायचा ते सोडून. अहो, ते काम धंदा मरू द्या. गुरु झालं का जादू आली जादू आणि मनातली इच्छा पूर्ण होती अशी आपला का टापरा मानल्या हो कळलं का कसली जादू आली? गुरुदा दाखव सरपंच बघा हा. आब्रा काडाब्रा गिली गिली छू. अरे आब्रा काडाब्रा गिली गिली छू. बघितली बघितली याच्यात काय जादू आहे? अहो ना ना वायर ना होल्डर ना करंट तरी बल लागतोय अरे करण्या, हा. ना वायर ना होल्डर ना का बल्ब लागतोय. हा बल्ब चार्जिंग बल्ब आहे. त्याला काय झालं तवा हे बघ. अयो तुमच्यात पण जादू आली सरपंच अरे जादू काय याची? ह्यो बल्ब चार्जिंग बल्ब आहे. म्हणजे अरे चार्जिंग बल्ब आहे हा. लाईट गेली असते ना म्हणजे कुणाला पण घरातली. लागू शकतो हा बघू इकडे मला लागते का करा लागत मग दे इकडे. हा. हे बघ. अरे काय माझ पण जादू वाटते कळलं का? हे बघ. थांबा थांबा मला मला एकदा हा. काय गुरु दादा अहो तुम्ही मला फसवलं केला का राव तुला अरे. काय फसवलं तावा मी? ते पण मला पण लागतोय अरे घोड्या, मला तू सांग, गावातल्या लोकांना काय सांगितलं माझ्या जादू आली हा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत्या. या असं चार्जिंग बल्ब लावून इच्छा पूर्ण होत असतात का? अरे काय गोळ्या, काय सांगावं लोकांना ते तर कळलं पाहिजे ना. आणि तू त्याच्या नादी लागलाय. आता मला काय माहिती ते हा धर. आणि तो बल्ब काय गेलेला नाही. हा, घरी जाऊन लाव. परत ते बाईप साहेब बॉम्बाला त्या चार्जिंगचा बल्ब कुठे गेला? हा का? हा थोडा लाव बरं. माझी येतीन तुला. हा? इकडे वर लाव आपल्याकडे. पण सर पण तुम्हाला कसं काय माहिती आमच्या भले अरे तू तर नाही म्हणला का जादू आली आता? मग गोळ्याने लावून दाखवला. आहे आहे जा घरी चालतंय, जातो. चला. चालतंय येऊ का सरपंच? हा या हा हा येतो. अरे फसवायचं कमी कर लोकांना जरा. हा चालायचं सरपंच त्याशिवाय माझ्या तरी कुठे येते हो? किती दिवस? काय जोपर्यंत माझी इथे करू. बर चालतंय चल. हा चालेल. बंड्याला खुश करायचं होतं. आता पटकेनी घरी जा, फाउंडेशन थापा आणि पटकेनी या परत. मग बंड्या काय चाललंय? केली का चालू मोटर? केले चालू दिले उसाला पाणी सोडून तिकडे. का रे असा उदास उदास का बसलायस? म्हणजे मला करमानाच गेले का का? हे गोळ्या करणे आहे ना, मुंबईला गेल्यापासून मला लय कस तरी व्हायला लागले. मग तरी म्हणलं होतं मी त्यांना दोघाला जाऊ नका म्हणून, पण माझं ऐकलंच नाही त्यांनी. गेले तसेच मुंबईला निघून. तेव्हापासून मला करमाना गेले. अरे बरं झालं न गेले ते. तुला त्रास द्यायला कोणी नाही गावात. मस्त निवांत तू आपला राहू शकतो. आणि तसंही ते असले ना की तुमची सारखी त्या उंदरा मांजरांसारखी भांडणं चालू असायची. आता तुला चांगलं झालंय निवांत मस्त. नाही तसं नाही काय. त्या गोळ्याचे आणि माझे तरी भांडणे आहे बघ, तुला सांगू का वैचारिक लेवलचे असायचे का एक. मग म्हणजे मला जसं कळतंय ना तसं आहे ना, गोळ्या आणि मी आहे का सोबतच लहानाचे मोठे झालो. सोबतच कुठं बी फिरलो, खाल्लं पिल्लं धिंगाणा केला. कारण आता नंतर आला. आणि इतके दिवस आहे ना, म्हणजे आम्ही असं एकमेकाच्या दूर कधी राहिलोच नाहीत ना. म्हणून जरा थोडं मला वाईट वाटत आहे, बाकी काही नाही. अरे बंड्या बरं झालं गेले ते. बघ गावात कशी शांतता आहे. म्हणजे कोणी करामती करायला नाही, कुणाच्या खोड्या काढायला नाही. मस्त निवांत वाटते बघ. कुठं गेलं ना तरी काही डोक्याला ताण नाही राहत गावात. त्याच्यामुळे मला वाटतं बरं झालं गेले ते. जाऊ दे. आणि तू पण नको ताण घेऊ लय. नाही कसं काय करून काय नाही कसं. तरी मी म्हणलं होतं मला सोबत न्या, मला सोबत बी घेऊन गेले नाहीत काही नाही. आता तू त्यांच्या सोबत जाऊन काय करणार होता? राहा की इथं गावात. बंड्या ए भांड्या, अरे काय कुठे चालला? काय नाही राहणार जायलो जरा थोडं. राहणार? हम्म. चल तुला वडापाव चालेल चल. नाही नका मला वडापाव. का रे बाबा? अरे मी खर्च करीतो माहिती तो कायमच रडत असतोय म्हणून. चल. नाही राव तिसऱ्या तुला सांगू का हा. ती गोळ्यान करणे आहे ना 8 दिवस झाले गावातून गेलेत ना आपल्या. हा. तर मला करमानच झाले राव. त्यांच्या बरोबर तर कायम भांडायचा तू. ही नको गावातून गेलेली बरी. आता गेल्यात तर मग राहा हो ना खुश तू. अरे मग आम्ही एकमेकाला भांडायचो. मग पण त्या भांडणात आहे ना प्रेम होत, एक आपुलकी होती, जिव्हाळा होता. हा ते का उगाच असे खरे खरेचे भांडण नव्हते. ती हाय म्हणाय पण आता येते ना परत कधीतरी. तू चल आपलं वडापाव खाऊ. इच्छाही नाही आणि मूडही नाही बघ आज काय करायचं. ए भांड्या, काय माणूस आहे राव. मी खर्च करीत होतो तरी काय भांड्या आहे राव. म्हणजे बोल की. ते भांड्या असं काय करतय? त्याला म्हणलं मी चल खर्च करीतो वडापाव चालेल तरी यायला तयार नाही. अरे काय झालं माहितीये का? हा. ते गोळ्यान करणं गेलेत ना गावातून. 8 दिवस झाले त्या गोष्टीला. म्हणून या बंड्याला करमाय नाही बघ. मला मग सांगत होता मगाशी.
त्याला करमत नाही मग मला पण कस तरी वाटायला लागले आता. आणि तुला कस तरी वाटायला लागले आणि तुला कस तरी वाटायला लागले म्हणून मला पण कस तरी वाटायला लागले. माझ्याकडे एक आयडिया आहे बंड्याला खुश करण्याची. काय? चल सांगतो तुला. अरे राजू, एक 4-5 माणसं भेटता का कामाला? अरे रानातले लई कामं राहिल्यात बाबा. एक मिनिट हा. ए बंडू, बरं झालं भेटला. ऐक ना, एक 2 तासाचं काम आहे, तुला 1000 रुपये देतो. चल ना तेवढं काम कर. सरपंच आज काय काम करायची माझी कोणतीच इच्छा नाही, उद्याच्याला करतो मी. का रे? अहो ती गोळ्या करण्या गेल्यापासून मला गावात करमानाच गेले. अरे हा ना यार, ते करण्या गेल्यापासून आहे ना माझं सगळं काम राहिलंय. आणि कसं आहे माहिती आहे का, आता ते त्यांना आहे ना चांगली कामं भेटली मुंबईला, पैसा पाणी चांगला भेटेल, तर मग मी पण काही त्यांना अडवलं नाही. बरं बघ, तुझी जर इच्छा झाली तर मला सांग, नाही तर मग उद्या ये. उद्याच्याला येतो सरपंच. हा हो. ठीक आहे, चालतं. हा कधी येतोय बाय हा ट्रॅक्टर वाला, ह्याचं पेरणी यंत्र घ्यायला काय माहिती. मिळून बाई तुमच्या काम होतं जरा. बोल की काय काम होतं रे. बंड्याला खुश करायचं होतं. आता पटकेनी घरी जा, फाउंडेशन थापा आणि पटकेनी या परत. बंड्याला खुश करायचं होतं. कसं काय बोलतो? खुश करायचं काय खुश करायचं? मनोरंजन करायचं ना. नीट सांग की. थांब तू, मीच सांगते. काय झालं माहितीये का, ते गोळ्यान करणे गाव सोडून गेलेत ना, 8 दिवस झाले त्या गोष्टीला. हा हा मुंबईला कामासाठी. हा हा माहिती की मला. हा हा तर मग बंड्याला ना गावात करमत नाही अगं, जरा नाराजच येतो. म्हणून म्हटलं तू आमच्या सोबत चलती का जरा. बंड्या कसा तुझ्या अवतीभोवती घुटमळत असतो ना, हा. तू जरा 2 शब्द बोलली ना त्याला बरं वाटेल ग. येते का? बरोबर आहे. हा येते की. अरे मग नीट सांगायचं की हे काय खुश करायचंय असं नीट सांग ना जरा पद्धतशीर. त्याच्याकडे नको लक्ष देऊ. ते तेच असंच आहे. सांगितलं ना मी, वेगळं काय सांगितलं. गप तू. बर चल. बरं ते फाउंडेशन. गप रे, मी अशीच येते. फाउंडेशनचं काय करायचंय तुला. ये बघ इथं बस. हा बंडू, काय रे काय करतोयस. काय नाही, बसलोय आपला. काय रे लयच उदास उदास वाटतोय तू, काय झालं तुला. असं दोस्तच नाही म्हणल्यावर आता असं होणारच ना. अरे दोस्त नाही असले म्हणून काय झालं, मी हाय की, माझ्याशी बोल तू, मस्त गप्पा बिप्पा ठोकू आपण. अगं तू आहेस, पण तू कुठं दोस्ताची जागा भरून काढणार? दोस्त दोस्तच असते. ओ मिळून बाई गप्पा काय मारताय, मनोरंजन करा की त्याच. अरे आता कसं करू मनोरंजन रे, हे कसं करतेत ग. वाकडे तिकडे नाचा, इकडे तिकडे डुला, मिठी मारा, असं काहीतरी करा ना. तुला काय कळतो का रे, काय पण सांगतो मला, काय पण करा. खुश होत नाही भांड्या. त्याचा मूड कस काय ठीक व्हायला. विचार बरं त्याला. हा हा हा. बंडे जेवला का तू. भूक नाही. नाही भूक. मग तरी पण- आमच्या संग बोल की रे बंडे, अरे काय बोल तू. चल आमच्या इथे जेवायला. तुम्हाला म्हणलं होतं फाउंडेशन. अरे तुम्हाला काय काम धंदे आहेत का नाहीत? हा? साधा कादा इथंच उतरून पातरून बसलेले असता राव तुम्ही. एक काम टेकडी कुठली? तुम्ही दोघं आलात होय? आयला गोळ्या करण्या, तुम्ही तर म्हणला होता मुंबईहून महागारी नाही येणार, तिकडेच राहणार आहेत म्हणून. काय त्या मुंबईला बांडिया तिकडे करमानाच काहीच करमानाच झाले. असं गेलो 4-8 दिवस राहिलो लगेच निघून आलो. लय बोर झालं तिकडे उलट. मला सोडून जातात, मला सोडून जाता का तुम्ही दोघं? होय रे, तिकडे या तुम्ही. मारतोय का अरे, तू आता तर अयो, मला सोडून जाता होय? बांडिया थांब, तुझं विकेट टाकतो. ए गोळ्या भांड्या करण्या. बघा झाली यांची उंदरा मांजराची भांडणं चालू परत. करू का तुषार मनोरंजन. नाही, आता नाही गरज, झालं मनोरंजन. चला चला. चला. हो दादा. काय रे? अरे आलोय आलोय आलोय. कसं आहे एक नंबर गुरु दादा. आता पुढे ऐक. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर है तुमको बताना. हो गुरु दादा, काय रे? वाजू हात दुखा लागलाय. आता गावातून जाऊन फेरफटका मारू. अरे हा करण्या, फेरफटका तर मारलाच पाहिजे गावामध्ये जाऊन. कसे माहित का, जर फेरफटका नाही मारला तर कुटाणे नाही होणार, आणि कुटाणे नाही झाले तर आपल्या प्रेक्षकांना बघायला काय मजा यायची मग. चला मग. त्यामुळे फेरफटका मारलाच पाहिजे. चला चल.
अरे गोळ दादा ती मीनू बाई बघ आज एकटीच आहे. चमक छल्लो, अगं कुठं चालली एवढा टेम्पो भर मेकअप थापडून? अरे काय गोळ्या, आता मी पहिल्यासारखं मेकअप पण नाही करत रे, साधी सिंपलच जाते की आता. दिसतंय ना. हं. बरं कुठं चालले? अरे ते चालले शिरूरला, थोडं काम आहे ना माझं. शिरूरला? आईला लय सारखे सारखे शिरूरला पाळता बा तुम्ही. अरे मग काय करणार, आता एकटे असल्यामुळे सगळं मलाच करावं लागतं ना, घरात कोण नाही तर. बर. बरं गोळ्या, हा. तुमच्या दोघांना काही खायला प्यायला आणायचंय का रे? खायला प्यायला आमच्या दोघाला? हा. खायला कॅडबरी आणा मग. कॅडबरी का? मला 2 आणा, करण्याला पण एक. हा, कोणती आणायची? डेअरी मिल्क. डेअरी मिल्क आवडते का तुम्हाला? मला लय आवडते. चालते, आणते दोघांना 2-2 आणते. खायला करण्या मिळून बायले भारी आहे. काय एक नंबर एक नंबर. थँक्यू. चल येऊ मी. हा चालेल या. हा बरं आठवणीने घेऊन या. हा नक्की आणते. आईला करण्या हा कॅडबरी देते म्हणल्यावर त्या मिळून बाई पशी काय कुटाणा करताच आहे ना. हा बरोबर. आईला जर आपण काय कुटाणा केला असता आपली कॅडबरी कॅन्सल झाली असती ना. हा ना. बरं झालं केलं नाही तुम्ही कुठं ना. हा ना. गुळ दादा काय? ती मिळून बाई जाऊ द्या, जुडी आहे ती जुडी. ओय, करण्या इथे 100% कुटाणा होत हा. असतं बघ तू. ए बंड्या, बंड्या इकडे काय रे? इकडे इकडे. ए बंड्या, काल ती मंदी तर तुला लय नाव ठेवत होती, बांड्या असा बांड्या तसा, आणि आज तर तू बोकळ तिच्या सोबत हिंडतोय गावभर. काय रे बाबा? अरे होतच असते तू त्यात काय एवढं. मनावर नाही घ्यायचं ती काय. पण एवढं लय काय काय बोलत होती ती तुला. तू डोक्यात बावळाटे, डोक्यात ठॉय. अरे तुझ्या आईला राव, डोक्यात ठायवरून आठवलं मला गोळ्या. एक तुझे 500 रुपये घेतलेले त्या दिवशी बघ. आईला बांड्या, हा? भारी केलं बर का, एक नंबर. मला गरज होती, टायमाला बरोबर तू दिले बघ, नाही तर मी तुझ्याकडे येणारच होतो मागायला. नाही नाही आपला व्यवहार क्लिअर असतो. आईला करणे, बंड्याने पैसे दिले, आता त्याचाही काय कुटाणा करता नाही यायचा. गुळ दादा मंदी मंदी. काय ते मंदी. अरे हा गोळ्या बघ, विसरलेच होते तुम्हाला सांगायचं. आज संध्याकाळी ना श्रीखंडपुरीचा बेत केलेला आहे, दोघांनी पण यायचं जेवायला. काय? श्रीखंड हा घरी घरी. येतो की मग. हा दोघं पण या. बरं अनलिमिटेड आहे ना, म्हणजे असं काय बंधन वगैरे नाही ना? काय बंधन नाही, अनलिमिटेड, जेवढं खायचं तेवढं. 2 किलो श्रीखंड आणून ठेवलंय बघ. आईला म्हणजे मी अर्धा किलो तर दाबीत असतोय. सगळं एकटच का, कोणाला ठेवू नको, काही टेन्शन नाही. होय. सगळ्यांना पुरणार, काही काळजी करायचं काम नाही. हा. बर बर ठीक आहे, येतो मग संध्याकाळी घरी. या संध्याकाळी. काय हा. कर नाही. पैसे दिले गोळ्या. हा हा. करणे कुठं ना तर इथे पण काही झालं नाही राव. आईला आता यांनी मंदिनी बोलवलंय श्रीखंडपुरी खायला. भांड्याने आता- पैसे दिले आहेत. हा मिळून बाई कॅडबरी आणणार आहे. हा ना. बर चालते, बघू पुढं काय होतंय का बघू. चला. ओय गुळ दादा काय रे? कॉलेज कुमार येतोय, कॉलेज कुमार. हा त्याला आडी तुम्ही अडव त्याला. थांब थांब. यार मध्ये कुठं गाडीला आडवा येतो? दुसऱ्या काय? पूजेला घेऊन फिरायला गेलता काय? अरे नाही बाबा, कॉलेजला गेलतो. आता ते फिरण्यावरून आठवलं, मागल्या हप्त्यात गेलतो ना फिरायला मी कुठं होय. गोव्याला. माहिती आहे, तू काय जातो गोव्याला आम्हाला. काय तुम्ही पण, अरे खरं गोव्याला गेलतो ना, हा. तिथं 2 टी शर्ट होते तुमच्या मापाचे, मला लय आवडले, काय सांगायचे जाम. हा का? आणले ना मग विकत तुम्हाला दोघांना येड्या. आणलंय का? हा. टी शर्ट खायला घरी आहे टी शर्ट, या थोड्या वेळाने देतो तुम्हाला. थोड्या वेळाने कशाला, लगेच. आता लगेच येतो ना. करणे बस. गोळा करण्या, काय? मी आता आहे ना लगेच घरी नाही चाललो. मग मग आता तिकडे रानात जाऊन बारी बदलायची आणि मग घरी जाणार आहे. थोड्या वेळाने या ना तुम्ही. बर ठीक आहे, येतो थोड्या वेळाने. हा, येतो. येऊ मग, या थोड्या वेळाने. हा खायला लईच भारी टी शर्ट, मला तर लईच आवडल्या. होय. हा. येतो येतो. करणे जाऊ दे असं. हा. टी शर्ट चाकीपुकी टी शर्ट. खायला करणे हा शिट, टी शर्ट मध्ये आले राव. जाऊ दे आता, पुढे चला. चल. हर हर शंभो. काय सरपंच, कर गोळ्या. तुमचं गावात लक्ष नाही बो. लक्ष नाही म्हणजे का बरं? बर काय नियोजन?
अरे हा नियोजन आपले आहे ना, जिल्ह्याचे पोलीस महाअधीक्षक साहेब येणार आहे, त्यांचं स्वागत समारंभाची तयारी चाललेली आहे. करण शेठ चला आपलं. ए अरे काय काम होतं का तुमचं माझ्याकडे? ए नाही काय एवढी गडबड? काय काय- काम होतं तुमचं? काय काम नाही, असं चालतं आपलं सहजच. ऐका ना, साहेब येणार आहेत ना, तर त्यांच्या स्वागताला या मंदिरापाशी. बरं कधी येणार साहेब? अरे आता तासभरात येत्यान. पण काय येणार साहेब कशाला? अरे काय नाही, धावती भेट देणार आहे आपल्या गावाला आणि थोडी आढावा बैठक बरं त्याच्यासाठी. बरं चालेल येतो. हा करण्या, हा. नक्की या बरं का? चालतंय. हा हा. चालतंय. हा हिला करणे सरपंचांनी तर डायरेक्ट पोलीस अधीक्षक साहेबांचंच नाव घेतलं बुवा. हा ना गुरु दादा. तुम्ही काय बघताय? आम्ही काय तुम्हाला कुटाणखोर वाटलो का? अहो आम्ही लय सज्जन माणसं आहे, पण ते उगा गावातल्या लोकांनी आम्हाला बदनाम करून ठेवले म्हणून का? आज आम्ही गावात हिंडलो, झाला कुटाणा. करण्या त्यांना पण कळलंय आपण लय सज्जन माणसं आहे म्हणून. चला